नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसागुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। सिद्धांच्या जयमालेमध्ये सगळी सिद्ध स्वरूप आत्म्याची विशेषणं सांगितली आहेत. कसे आहेत सिद्धात्मा? विवर्ण विगंध स्वरूप आहेत. विवर्ण आणि विगंध काय घेतलं? सगळे पुद्गलाचे धर्म आहेत, गुण आहेत. वर्ण रस स्पर्श गंध हे सगळे गुण माझ्यामध्ये नाहीत. म्हणजे आत्मा कसा आहे? का असं सांगावं लागलं? असं सांगायचं होतं की जे आहेत ते नाहीत ते का सांगितलं? विवर्ण म्हणजे काय? वर्णविरहित आहे. गंध विगंध म्हणजे गंधविरहित आहे आत्मा. असं का सांगावं लागलं? आहे ते सांगायचं का नाही ते सांगायचं? कारण त्याचा परिचय जास्त आहे. म्हणजे स्पर्श रसगंध वर्णामध्येच दिवस रात्र आपलं उलाढाल चालू आहे आणि जे परिचित आहे त्याच्याकडून अपरिचिताकडे नेलं जातं. म्हणजे हे माहीत नाही की आत्म्याचा स्वभाव काय आहे, कसा आहे. मग म्हणून तुम्हाला वर्णाचा रूपाचा गंधाचा ह्याचा जास्त परिचय ओळख आहे. म्हणून त्याच्याकडून तोडून सांगतायत की बाबा तू वर्ण नाहीस, गंध नाहीस. हे तर पुद्गलाच्या गुणाकडून सांगितलं. पुढं सांगतायत काय? कशाय भाव, जीवाचे कशाय भाव आहेत ते जास्त परिचित आहेत. जसं की क्रोध मान माया लोभ. तर म्हणून त्यातून सुद्धा तोडून सांगतायत की जीव कसा आहे? मान विरहित आहे, लोभ विरहित आहे, माया विरहित आहे. या सगळ्यांनी जीव रहित आहे. म्हणजे कसा आहे? निष्कषाय आहे, शुद्ध आहे. त्यांनी विवर्णवर थोडंसं चिंतन सांगितलंय. विवर्ण म्हणजे काय घेतलं? शरीराचा वर्ण आहे तो माझा, अशी आपली मान्यता. कुठल्या रंगाचा आहे? गोरा आहे, काळा आहे, सुंदर आहे. हे सगळं रूपाला बघून आपण जीवाला पाहिल्यासारखं मानतो. कसं आहे बाळ? कसं जन्मलं? गोरपान आहे. बाळ आहे का ते? जीव आहे का तो? गोरपान कोण आहे हो? त्याचं शरीर आहे. पण त्या शरीराला बघून तुम्हाला आनंद काय? ते बाळ तसं आहे म्हणून. म्हणजे शरीराकडनंच त्याची ओळख केली. याच्यासाठी सांगतायत वर्ण पुद्गल द्रव्य का अभिन्न गुण है, जिसकी पर्याय है काला पीला नीला आदि, उनसे आप रहित है. जीव जो है वो उस काला पीला आदि कलर से रहित है. जबकि आत्मा में वर्ण आदि है ही नहीं. उसके कहने की आवश्यकता ही क्यों? जे आत्म्यामध्ये नहीं है तर त्याचं का सांगितलं वर्णन? इसलिए कि शरीर में जीव अनादि से अपनापन बना रहा है. शरीर को ही अपना सर्वस्व मान रहा है. शरीर में ही जीव को खोज रहा है.
और शरीर में काला पीला आदि वर्ण है, तो उसका ज्ञान कराने के लिए कहा जा रहा है कि आप उस मिथ्या कल्पना के आश्रयभूत वर्णादि से रहित है. राहू दे उघडांना, दोन्ही दार उघडं राहू दे, चालतंय. उघडं राहू दे, चालतंय. नहीं, मैं भी स्वभावतः वर्णादि से रहित हूँ. शरीर में वर्ण गंध आदि पुद्गल के कारण तो है ही, फिर भी वर्ण नाम कर्म के उदय से वर्णादि माना गया है. जर जीवाचा रंग नाही आहे तर मग जीव काळा गोरा का आहे? म्हणजे तुम्ही काळे गोरे का आहेत ज्या शरीरात आहे ते शरीर असं अशा रंगाचं का आहे? मग कुठला तरी वर्ण असतो का? तोच रंग काय तुम्हाला? तुम्ही काळे भोर का नाही? तुम्ही पांढरे शुभ्र का नाही? हां, म्हणजे त्या नामकर्माचा बंध तुम्हाला झालाय, त्याच्या निमित्तात तशा प्रकारचं शरीर प्राप्त झालंय. काय म्हणले? आपल्याला असलं शरीर का मिळालं? कारण मी केलेल्या परिणामांचं फळ आहे. काय म्हणले मनोज? मी पूर्वी काहीतरी असे भाव केले, त्याचं फळ म्हणून असं शरीर मिळालं. म्हणजे बघतो आपण आता की अनेक जण निरोगी आहेत, सुंदर आहेत, काय त्यांना शरीराची कसली तक्रार नाही आहे, आणि आपल्याला असं शरीर आहे की सारखं शरीर कुरकुर करतंय, काहीतरी त्यामध्ये रोग तर आहे, त्रास तर आहे, वेदना आहेत. का असं शरीर मिळालं? असं तर भाव करणार नाही की मला रोगी शरीर मिळावं. तेच ना, पूर्वी पण असे भाव करणार का मला रोगी शरीर मिळावं? मग काय भाव करतो हे पहिल्यांदा विचार करावा आणि मग त्याचं प्रतिक्रमण करायला पाहिजे. म्हणजे मी काय भाव केले हो पूर्वी की कोणी रोगी होतं, कोणी त्रस्त होतं, वेदना होत होत्या, त्यांच्याकडं पाहून त्यांच्या सेवेचे परिणाम केले नाहीत, त्यांच्याविषयी निंदा भाव केला किंवा त्यांची ग्लानी केली, त्याच्यात आनंद मानला. बरं झालं त्यांना झाला रोग, बरं झालं ते नष्ट झाले. काहीही असे विचित्र परिणाम केलेले असतात, किंवा किळस केली, ग्लानी केली. ह्या अशा परिणामांनी सुद्धा काय होतं, त्या प्रकारचा बंध आपल्याला होतो, आणि म्हणून तुम्हाला तसं शरीर मिळणार. म्हणून कसलेही औदैहिक भाव करू नका. कोणाचंही शरीर असू दे, त्यांच्या शरीराकडे पाहून आपल्याला तसे औदैहिक भाव व्हायला नकोत. मग काय करायचं? कसं राहायचं? त्रास होतो, किती आम्हाला त्रास होतो, किती त्यांचं करावं लागतं, असे भाव होतात की नाही होत? होतात. आणि मग त्याचं उदय काय येणार? आपल्याला तसं शरीर मिळणार आणि आपली सेवा करणार कोण नसणार. का? म्हणजे मी असे भाव केले ना की किती करायला लागतं, चुकीचे भाव केले. फार अज्ञानामध्ये इतके विचित्र परिणाम करतो, त्याचं फळस्वरूप असे संयोग, असे शरीर, असे सगळं आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे आपण तर रोगी होणार, नाही तर कोणीतरी रोगी होऊन आपल्या संयोगात येणार. मग आपल्याला त्याचा दिवस रात्र करत राहावं लागणार. काय म्हणले मनोज? काय भाव करायचे? मग कोणीही रोगी असू देत, आपल्याला जर त्याची सेवा करायला लागतंय, मिळतंय, आनंदाने करा. किती दिवस करायचं असं? म्हणजे आता अनेक ठिकाणी बघितलं जातं की सासूबाई आजारी आहेत तर सुनबाईला दिवस रात्र करत बसावं लागतं. किती क्लेश होतात त्यांना, किती क्लेश दोघांना पण, बरं का. म्हणजे आता ते म्हातारे आहेत तर त्यांना तर ते हेल्पलेस असतात, ते काय करू शकणार नाही, त्यांना उदय इतके भयंकर असतात, त्रास असतो. पण त्याच्या पुढं त्या सेवा करणाऱ्यांचा त्रास, म्हणजे ते क्लेश करत करणार, काहीतरी आकुलता करत करणार किंवा ओरडारडी करणार. मग काय काय सहन करावं त्या रोगीनी? स्वतःच्या शरीराची पीडा सहन करावी का हे शब्दांचे मार सहन करावेत? म्हणजे अशा वेळी आपल्याला पण ती वेळ येणार आहे कधी ना कधी. तुम्ही काय म्हणायचं, चक्र असंच फिरतंय ना बरोबर. सासूबाई आहे तिचं जर तुम्ही करत नाही आहे, सुनबाई असताना उद्या तुम्ही सासू होणार आहे, मग काय करणार हो? तुम्हाला पण तेच फेडावं लागणार, कारण सगळ्याचा अंत नियमाने असाच असतो. कारण सगळे कर्म तुम्हाला उदिरणा रूपाने भोगावे लागतात जेव्हा या शरीराचा अंत होणार असतो तेव्हा. बरोबर. तुम्ही काय करता, करायलाच लागू नये म्हणून वृद्धाश्रमात ठेवतात आजकाल आई वडिलांना. मग काय न कसली आकुलता नाही आणि काय नाही काय नाही. हां, नाही आता जे करतात त्यांचं सांगाले हो. म्हणजे त्यांना असं वाटतं की मग
पिढा गेली किंवा ते त्यांचं त्यांना तिथं राहते तर त्यांचं तिथं होईल सगळं, आपल्याला नाही कटकट आता, असले पण भाव होतात. मग काय उदय येणार, तुम्ही पण तिथंच जाऊन पडणार आहे. म्हणून सांगितलं की असे परिणाम नको आपल्याला की या शरीराच्या निमित्तात दुसऱ्या कुठल्या जीवाला त्रास व्हावा किंवा त्रस्त जीवांना आपल्या निमित्तामध्ये सेवा घडावी. किती आनंदाने करतो सांग, रोगीची सेवा करत असताना किती आनंद असतो का नसतो? कसं काय करता, बोल की, बोले सो फसे, पुढं बसा की. किती करते सांग की, कळू देत मला. काय हो, किती करता काव्या, पूनम? रोगीची सेवा किती आनंदाने करतात एवढं सांगा मला, दुसरं काय नको. कोण रोगी आहे ते विचारत नाही, कोणीही असू दे समोर. आई असेल तर कसं करणार आणि सासूबाई असेल तर कसं करणार, आता एवढं सांग पूनम. दोघींची पण समानतेनेच करणार. खरं खरं असं एखादं मीटर असायला पाहिजे बरं का, त्याच्यातनं कळायला पाहिजे व्हायब्रेशन तुमचे घरच्यांविषयी आणि बाहेरच्यांविषयी कसे असतात. म्हणजे करा, आनंदाने करा, तर तुम्ही रोगी होणार नाही कधी भवाभवात. हे सगळ्यात मोठं पॉझिटिव्ह पॉईंट. काय म्हणलं मनोज, आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर किती करतो सांग पप्पाची सेवा? नाही करत का? पप्पा तुझी करत नाहीत म्हणून करतेत, आणि मग तू का नाही करत? काय पप्पा किती प्रयोग केला सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं, दोघं जण एकमेकांची क्षमावली करा, दोघं एकमेकांचे चांगले गुण बघा, त्याच्या निमित्तात सगळं आपलं परिवर्तन होत असतं जीवनाचं. आपण आजपर्यंत दोष पाहिले ना, त्याच्यामुळं त्रस्त आहे. त्यांनी तुमचे आणि तुम्ही त्याचे दोष पाहणार तर कधी सुटणार त्यातनं? गुण पहा ना, गुण नाहीत का काय त्याच्यामध्ये? सांगा बघू, एक गुण काय चांगला आहे त्याच्यात? काय गुण आहे चांगला? उलट बोलत नाही. मग किती छान गुण सांगितला. काय मनोज सांग, पप्पाच्यात कुठले चांगले गुण आहेत? हो की, सांग मनोज, पप्पांच्यात काय गुण चांगले आहेत? होय, आणि खूप त्रास देतात. नाही ना, निगेटिव्ह आपल्या दृष्टीला येऊ नये तर वैर राहत नाही, माहिती का? नाहीतर मग इथं वैरी बनणार, पुढच्या भावामध्ये परत फेडत बसणार भेटून. म्हणून सांगितलं की सगळ्यांशी समभाव ठेवा. कशा रीतीने, काय म्हणतात आता, आपलं ते बाळ्या, दुसऱ्याचं ते माहिती आहे का, असं म्हणते. म्हणजे काय, आपल्या घरातच आता उलट झालंय खरं. आपल्या घरातले सगळे लोक वैरी झालेत एकमेकांचे, त्यामुळं मग कुठं कोण जीव म्हणून दिसणार आहे हो. म्हणून सांगतायत की जीवाची ओळख करायची तर शरीराकडनं जाऊ नका, जीव म्हणून बघा. मग मी आता एक प्रवचन ऐकलं जितूबाईंचं, त्यात त्यांनी सांगितलं की म्हणले एकदा ते ध्यानाला उभारले होते, ध्यान शिबिराला बसतात ना 10 दिवसामध्ये, तर एकदा ते ध्यानाला उभारले होते आणि असं ते तास उभारतात ना, तर म्हणले असे निश्चल उभारले होते तर चिमणी येऊन बसली म्हणले खांद्यावर. असं बाहुबली भगवंतांचं मुनींचं ऐकताना असं काय वाटत नाही आपल्याला, वारुळ चढले वेली चढल्या असं ऐकताना वाचताना आपलं उभारू दे, येऊन तुमच्या खांद्यावर बसती का बघू कोण. म्हणजे ते पक्षी सुद्धा जवळ येऊन ते उभारण्यासाठी त्यांना सुरक्षित स्थान वाटावं लागतं तरच ते बसणार. आणि ते तर म्हणले बाहुबली स्वामी दिगंबर होते, त्यामुळं त्यांना एक काय पुतळा वाटला असेल, काठ वाटला असेल म्हणून बसले असतील पक्षी वगैरे येऊन. मी तर सगळे कपडे घातलेले होतो म्हणले, आणि तरी पण येऊन ती चिमणी बसली म्हणले. म्हणजे तिला निर्भय स्थान वाटलं ना ते, त्यामुळं बसली. हा हा, असं उभारून दाखवा, जाऊ दे बसून दाखवा ध्यानाला, झोपून पण करत नाही. आता काय करावं. म्हणजे म्हणून सांगितलं ना, इतकी शरीराची आसक्ती आहे ना आपल्याला, दिवस रात्र ते शरीर म्हणून केले का संस्कार सासूबाईंनी. मी शरीर नाही आहे, मी जाणणारा जीव आहे, असं जाणलं का कधी आपण? शिकवतात का नाही? काय शिकवतात? रोटली अशी कर, भाजी अशी कर, संसार असं कर, काय शिकवतात? हे पण शिकवा म्हणून सांगा त्यांना, कारण त्यांना मिळालेलं आहे सगळं. त्यांच्याकडून मिळवा. काय धर्म असतो, धर्मामध्ये काय शिकवलं जातं, काय करायला पाहिजे आपण,
काय नाही करायला पाहिजे, सगळ्याबद्दल ज्ञान करून घ्या. आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी समजून घ्या. ते नाही सांगत असेल तर माझ्याकडे या. शरीर में काला पीला आदि वर्ण है तो उसका ज्ञान कराने के लिए कहा जा रहा है कि आप उस मिथ्या कल्पना के आश्रयभूत वर्णादि से रहित है और मैं भी स्वभावतः वर्णादि से रहित हूँ. मतलब क्या बता रहे हैं? कौन आहे का माझ्यासमोर हिंदी? तो यहाँ बता रहे हैं कि शरीर ही मैं हूँ, ये संस्कार किए हैं हमने. आपका नाम क्या है? उन्नति. अपना नाम जीव है. ये शरीर का नाम है उन्नति. तो अपना नाम क्या है? इस शरीर से मैं भिन्न हूँ ना, तो हमारा नाम जीव है, आत्मा है. काय मनोज नाव? कोणाचं नाव? जीव आहे. शरीराचं नाव? हां, आत्म्याचं नाव आत्मा. बरोबर आहे की? म्हणजे आत्मा तो वेगळा कोणी असं नाही, मी आहे तो बघायचं आहे. जसं उदाहरण सांगितलं होतं मागे एकदा, काय कुठल्या तरी समजा नाटकामध्ये पार्ट करणारा असेल कोणी तिथं कलाकार, तर त्याला तुम्ही राम केलंय, लक्ष्मण केलंय. समजा रामाची भूमिका करणारा आहे, तो स्वतःला काय म्हणून बघतोय? जेव्हा त्या स्टेजवर आहे तेव्हा राम आहे, आणि त्याचं खाली नाव रावण असेल तर रावण नसते, जाऊ दे, दुसरं काय नाव असेल त्याचं, काय रमेश सुरेश असं नाव असेल. तो स्टेजवर असताना कोण आहे आणि खाली असताना कोण आहे? हो ना. आणि मी म्हणते की स्टेजवर असू दे तर खाली असू दे, सगळीकडे जीव आहे. तुम्ही काय बघणार आहे? आणि समजा त्याचा शत्रू समोर बसलाय, तो काय बघतोय? शत्रू पण जाते नाटकं बघायला. तो माझा शत्रू आहे हेच दिसतंय त्याला. म्हणजे तशी भेदक दृष्टी असती ना. तुम्हाला तुमचा मुलगा उभारलाय कुठं, काय म्हणून बघता हो? मुलगा म्हणून का बघता? राम झालाय ना तो, मग राम म्हणून का नाही बघत? म्हणजे एक आयडेंटिटी बनवली आहे ना जी आपण, तेच दिसतं आपल्याला. मग हेच सांगतायत आचार्य की सगळ्याला त्या शरीराच्या आतीत बघा ना, सगळे तुम्ही बसलेले जीव आहेत माझ्यासमोर. असं तुम्हाला दिसतंय का मी कोण आहे? कुठल्या चष्म्याने बघायचं? जीव दिसायला पाहिजे. जीव दिसतो का हो? सगळे निर्जीव झालेले आहेत, माझ्यासमोर कोणच बसत नाही, त्यामुळे सगळे निर्जीव आहेत. म्हणून जीव पाहण्याचं कला यायला पाहिजे. ज्यांनी स्वतःला जीव पाहिलं त्याला सगळे जीव दिसतात. काय म्हणते रुपाली? जरा समोर बस की माझ्या, म्हणजे जीव आहे का निर्जीव आहे दिसेल मला. हां, कोण आहे? जीव आहे, दिसलं का? मी कोण आहे? म्यूट मध्ये सांगितल्यावर मला जीवाचं ऐकू द्या, निर्जीवाचं नाही. हा, तर अशी दृष्टी सगळ्यांची इकडं पाहण्याची आहे का? माझ्यासाठी सान्वी जीव आहे, अर्णव जीव आहे, आर्यन जीव आहे, बास. बाकी सगळे निर्जीव. काय आर्यन? मम्मी कोण आहे? मम्मी जीव आहे का अजीव आहे? मारल बरं का धरून चुकीचं सांगितलं असतं. मम्मी कोण आहे? माझी मम्मी नाहीच, कारण जीवाला आई नसते. जीव तर शरीरवाला नाही आहे. त्यामुळं स्वतःला असं जाणा की मी तर शरीरापासून भिन्न आहे. मग या शरीराचं कोण असेल ते सगळे मायापासून भिन्न. म्हणून सांगतायत काय? विवर्ण स्वरूप जीव आहे, या जीवाला वर्ण नाही. तर आम्ही त्या वर्णासाठी म्हणून, त्या रूपासाठी म्हणून एक गोष्ट पाहत होतो काल. समजली होती गोष्ट? बंधुश्री नाम की राजश्रेष्ठी पुत्री थी. उसके पिता माता पिता दोनों भी धर्मपरायण थे, जिन धर्म प्रेमी थे. और कोई विश्वंधर नाम का राजा जो विधर्मी था वो बंधुश्री पर आसक्त हो गया और उसने उसके घर प्रस्ताव भेजा कि आपकी लड़की का विवाह हमसे कर दो. तो अभी माता पिता दोनों भी चिंतित हो गए कि हमें तो विधर्मी के यहाँ अपनी पुत्री नहीं देनी है. काय तुमचं लग्न होताना आई वडिलांनी किती विचार केला सांगा? कोणाच्या घरी द्यायची? जिनधर्मीच्या घरी द्यायची का चालते कोणाला पण? का? होय, बर.
मतलब जिसको जिन धर्म के प्रति आस्था है, प्रेम है, तो उनको विधर्मी के यहाँ पे विचार भी नहीं आता वैसे कन्या का विवाह करने का। तो यहाँ पे माता और पिता दोनों भी चिंतित हो गए कि अब क्या करें, लेकिन वो दोनों भी दृढ़ थे। जो कुछ भी हो जाए, जैसा भी हो सामने वाला, अभी राजा है तो हमारी बेटी अगर ब्याह कर जाएगी तो रानी बनकर रहेगी, ऐसा कोई विचार करेगा। लेकिन इन दोनों ने क्या विचार किया, भले ही दरिद्री के घर जाए लेकिन जिन धर्म ही चाहिए। ऐसे राजा के यहाँ पर भी हमें अपनी बेटी का विवाह नहीं करना है। तो अभी ये दोनों बंधुश्री के सामने जाकर उसको पूछते हैं कि तुम्हारा क्या विचार है। तो गुणपाल सेठ ने बंधुश्री को बुलाकर प्रेम पूर्वक कहा। कुठपर्यंत झालं होतं काल? हाँ, बंधुश्री ने भी मना कर दिया कि कुछ भी हो जाए मुझे जिन धर्म से बाहर नहीं जाना है। सांसारिक वैभव की मैं लोलुपी नहीं हूँ, जिन धर्म ही हितकर है, त्रिभुवन में पूज्य है, वंदनीय है, समस्त सुख का प्रदाता है। उत्तम धर्म को धारण करने से ही मोक्ष लक्ष्मी प्राप्त होती है। जैन धर्म महान पुण्य उदय से प्राप्त होता है। और उसके बाद उसने चेलना की कथा सुनाई थी। चेलना के जीवन में क्या हुआ था? चेलना तो जिन धर्मी थी, लेकिन तो जो पुत्र था ना अभय कुमार, उसने क्या किया था, मायाचारी करके उसको श्रेणी के साथ विवाहित कर दिया था। तो उसको जब समझ में आया कि हम विधर्मी के घर में आए तो बहुत क्लेश हुआ अंतरंग में। ऐसा घर तो पक्षियों के घोंसले के समान है। जहाँ पर पवित्र जैन धर्म की प्रवृत्ति नहीं है, वह राजमहल होने पर भी पक्षियों के घोंसले के समान है। क्यों? क्योंकि दिन भर क्या करेंगे उस घोंसले में पक्षी? खाना पीना सोना, बस। धर्म की वहाँ पर कुछ चर्चा नहीं होगी, कुछ शब्द नहीं मिलेंगे, कुछ संस्कार नहीं मिलेंगे। तो वो घर कैसा है? पक्षियों के घोंसले के समान है। भयंकर वन में निवास करना उत्तम है। कदाचित अग्नि में जलने और विष से मृत्यु होना तो ठीक हो सकता है, परंतु जैन धर्म रहित जीव का जीवन अच्छा नहीं है। मैंने पूर्व भव में ऐसे कौन से घोर पाप किए थे कि जिससे मुझे इस भव में जिन धर्म से विमुख रहना पड़ा। इस प्रकार जिन धर्मी चेलना पवित्र जैन धर्म रहित घर और पति मिलने पर कितना कष्ट महसूस करती थी। मतलब उसने चेलना का एक्सपीरियंस बताया। किसने? बंधुश्री ने बताया अपने माँ और पिता को, माता पिता को। पिताजी, मुझे महान आश्चर्य हो रहा है कि आप गृहीत मिथ्या दृष्टि के साथ मेरा विवाह करने के लिए किस प्रकार तैयार हो गए। क्या आप मेरा हित नहीं चाहते? जो आप मेरे परम हितैषी होकर भी विधर्मी के साथ मेरा विवाह करने को तैयार हुए हो। तू काय म्हणली होती लग्न ठरलं? काय म्हणली वडिलांना? काय म्हणली रुपाली वडिलांना, आई वडिलांना लग्न ठरल्यावर? काय नाही म्हणली? चला तुम्ही म्हणता तर चाललेच मी बोल्यावर उभा राहायला, काय त्या अग्नीत जळायला, त्या संसाराच्या कचाट्यात पडायला मी आय एम रेडी. काय म्हटलं पूनम? काय म्हणली घरातल्यांनी लग्न करताना तुझं? म्यूट म्यूटच जाता, म्हणूनच लग्न होते तुमचं माहिती का. त्यावेळेस बडबड करा की, इतर वेळेस करता तर त्यावेळेस असं बोलायला पाहिजे होतं. हे विधर्मीसाठी चाललंय म्हणून. जाऊ दे, विधर्मी नाही, तुमचं साधर्मीमध्येच झालंय. पण मला लग्न करायचं नाही म्हणलं काय का शब्दाने? तर मला धर्म करायचा आहे, मला दीक्षा घ्यायची आहे, असे भाव केले का दीपका? की काय केले भाव? काय नाही. चला पहिला पडून बघतो मग करतो. ते आम्हा म्हणतात ना पुढची, काय म्हणते पुढची? नाही, पुढचीला ढकलायला बसलेत सगळे. लवकर पड, मला पडायचंय. असं असती परिणती माहिती का. असं स्नेहाच्या बाबतीत प्रियंकाचं लग्न झाल्यावर लवकर पड, मला पडायचंय.
मतलब ऐसी आसक्ति है अगर संसार से तो कैसे मुक्ति मिलेगी। ठीक है, अपने बच्चों पर तो संस्कार करो कि उनको तो धर्म मिले, धर्म की राह मिले, धर्म में आने के बाद उनको संसार का आकर्षण न रहे। क्या आप मेरा हित नहीं चाहते? जो आप मेरे परम हितैषी होकर भी विधर्मी के साथ मेरा विवाह करने को तैयार हुए हो। मेरे लिए धर्म के समक्ष राज वैभव राख के समान है। आज आप दृष्टी असती बरं का ती एक वैभवाकडे पाहण्याची तुमची दृष्टी कशी आहे? किती पैसे पाहिजेत मनोज? भरपूर पाहिजेत. काय करायचं भरपूर घेऊन? घर घ्यायचं. काय पुष्टाला किती पैसे पाहिजेत? म्हण की नाही पाहिजेत म्हणून. पाहिजे म्हटल्यावर कोणाला मिळणार नाही. काय मनोज? पाहिजे म्हटल्यावर मिळणार नाहीये. पुण्य असेल तर मिळणार, धर्म असेल तर मिळणार. धनाच्या मागं पळाल्यावर कधीही धन मिळत नाही, ते धन पुढं जात असतं. म्हणून धन हवं हे भाव नको, तर जितकं धर्म घडतो तेवढा आपल्याकडून घडू द्या. त्याच्या निमित्तामध्ये परिणामांची विशुद्धी आहे आणि त्या निमित्तात आय होते. काय कळलं? काय कळलं सांगा? कळलं का नाही कळलं? काय कळलं? हो थांबा. सासूबाई लगेच बाजू घ्यायला. बोला. धन एवढंच हवं की ज्यातून धर्माची प्रवृत्ती होईल असं. बरोबर. आणि धन तेव्हाच मिळेल जेव्हा धर्म करू. का? अधर्माने नाही धन मिळू शकत. बरोबर. धर्माने पुण्य होतं आणि पुण्य असलं तरच धन मिळतं. पापाचा उदय असला तर धन मिळणार नाही. बरोबर. पुण्य करायचं असेल, पुण्याचा साधना करायचं असेल तर धर्म. इथे या की तुम्ही प्रवचन करावं. चांगली गोष्ट आहे. काय न्या बोल. ते आजची पहिली भेट आहे आमची. चांगलं आहे की. बोला. किती धन पाहिजे? सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. सगळे धनी बसलेत माझ्यासमोर. धनी नाही, मोही बसलेत. मोही. किती धन असलं तरी सुद्धा सॅटिस्फॅक्शन नसेल तर धन मिळून पण उपयोग नाही. आणि ते मिळालेलं कधी खाई भरणार नाही तुमची. जे काय आसक्ती आहे ना, किती मिळालं तरी. काय म्हणले मनोज? आज समज तुला लाख रुपयाची लॉटरी लागली, समज, सॅटिस्फाईड का नाही? नाही रे भैया, ऐक रे, नुसतं उदाहरण सांगतेय. म्हणजे समज लागली लाख रुपयाची लॉटरी, काय करणार? नाही रे, ऐक तर. तू आज लाख रुपये कमवतोयस का? मग आज तुला लाख रुपये मिळाले, उद्या तू काय करणार? बस. म्हणजे ते पूर्वीचे पंडित होते आणि ते टोपीचा धंदा करत होते आणि त्यांनी इतकी धर्मपरायण वृत्ती होती त्यांची. त्यांनी आपलं नियम ठरवला होता, रोज मला 1.5 रुपयाचा फायदा झाला तर मी दुकान बंद करणार. आणि मग ते राजाला समजल्यावर राजाने काय केलं? त्याची परीक्षा बघण्यासाठी ऐलान केला की आज गावातल्या सगळ्यांनी, राजदरबारातल्या सगळ्यांनी टोपी घालून यायचं. आणि मग ते गेले सगळे. नाही घालून आला उद्या तर सगळ्यांचं शिरच्छेद करणार. काय म्हणायचं? आणि मग टोप्या कोणाकडनं होते म्हटल्यावर टोपी घ्यायला सगळे याच्याकडे गेले. आणि ह्याचा नियम होता, एवढ्याचा फायदा झाला की दुकान बंद करणार. मग आता सगळे टोप्या घेणार म्हटलं किती फायदा होणार की. मग आता त्याचं पुढं जाणार. मग धंदा करायचं का नाही? बंद करावं लागणार ना. बरोबर. तू किती नियम केला सांग? असा नियम करायचा असतो स्वतःसाठी आपण. मग हो ना, अंदा असं ऐक करे, आपण करायचं असतं असं भैया. करवा ऐक तर. मग त्यांनी काय केलं की त्यांनी काय केलं की 1.5 रुपयाचा फायदा झालं की त्याच्या पुढं टोप्या तर द्याव्या लागणार होत्या. नाही दिलं तर त्यांना मारणार राजा. म्हटल्यावर ह्यांच्यावर संकट, धर्म संकट की काय करायचं. मग त्यांनी केलं काय, मग त्यांनी काय केलं, जे फ्री ऑफ चार्ज कसं देणार, स्वतःचं नुकसान नाही आणि दुसऱ्याचं पण नुकसान नाही करायचं होतं. त्यामुळं ज्या किमतीत खरेदी केली होती त्याच किमतीत विकल्या म्हणजे दिल्या. न स्वतःचं तोटा न दुसऱ्याचं तोटा त्याच्यामध्ये. मग अशी त्यांची परिणती होती.
हा मुद्दलामध्ये दिलं, बरोबर, मुद्दलामध्ये. हां, तुमची धंद्याची भाषा. तर मला म्हणायचं आपण पण असं स्वतःसाठी एक टार्गेट ठरवायचं. आज मला 1000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये मिळाले तर मी आज ह्याच्या पुढे धंदा करणार नाही. मग तेच प्रसंग सांगितलं त्यांनी की तुम्ही समजा दुकान उघडून बसलाय आणि आज सकाळ सकाळ तुम्हाला 1,00,000 रुपयाचं गिऱ्हाईक मिळालं, काय करणार स्नेहाकडे ते 1,00,000 रुपयाचे गिऱ्हाईक. मग काय करायचं, करून दाखवा बघू. असं खरंच तर ते गोपालदाजी बरे होते ना, त्यांच्यानंतर तुझंच नाव नाही, त्यांचं नाव काय होतं, नाही टोडरमलजी ना, कोण होते, टोडरमलजीच की, तेच होते अकबराच्या दरबारमध्ये. तर त्यांनी बंद केलेलं दुकान का बनारसी दासजी होते, कोण मला नाही कोणाला माहिती आहे सांगा. टोडरमल तर होते पण ते टोपीवाले होते का नाही माहित नाही. कोण होतं, कोणाला माहिती आहे का सांगा नाव. बरं असतील कोणतरी. मग तेच की मुद्दलात दिले त्यांनी. मग त्यांनी 1,500 रुपयाचाच त्यांचा रूल ठेवला कायम. त्यांनी आपला नियम नाही मोडला. हा, तसंच स्नेहा कितीचा करायचा नियम, झालं की दुकान बंद, त्याच्यानंतर धंदा नाही, फक्त धर्म करायचा. असं स्वतःसाठी ठरवा. ठीक आहे, चला बंधुश्रीकडं. मेरे लिए धर्म के समक्ष राज वैभव राख के समान है. आज आपको अपने सम्मान का ख्याल आता है, परंतु विधर्मी के साथ मेरा विवाह करने की अपेक्षा विष दे दे तो उत्तम है, क्योंकि विष से तो एक बार ही मरण होगा, परंतु विधर्मी जीवन साथी के साथ तो पल पल की जिंदगी भी मौत से बदतर होगी. क्या बताया. एका भावाचा नाश करणारा असतं विष हे, पण जर विधर्मी बरोबर तुम्ही माझा विवाह केला तर प्रत्येक समयात माझं मरण आहे तिथं. मग तुम्ही असं मारायचं आहे का मला तुम्हाला, त्यापेक्षा मला विष द्या, असं ती म्हणाली. अरे रे, आप पिता होकर भी मेरा अनिष्ट करने के लिए तैयार हो गए हो. क्या इस समय कोई मेरी रक्षा नहीं करेगा. ऐसा कहते हुए बंधुश्री माँ के पास जाकर रुदन करने लगी. अशा होत्या पोरी पूर्वी माहिती आहे. असं तू रडत जर गेली असती अम्मांकडे तर अम्मा असं सुरक्षा कवच केले असते तुला आणि तुझं लग्न होऊ दिले नसते. पण तुम्ही गेला आई वडिलांच्या कुशीत, मग त्यांनी ढकललं तुम्हाला संसारात. बंधुश्री की धर्म के प्रति श्रद्धा देखकर गुणपाल सेठ कहता है कि हे पुत्री तू धन्य है, आज मेरा जीवन सफल हुआ. पिता क्या कर रहे थे, परीक्षा देख रहे थे पुत्री की. तेरी जैसी पुत्री पाकर मैं बहुत गौरव का अनुभव कर रहा हूँ. बेटी मुझे तो मात्र तेरे विचार जानना थे, इससे तू पूर्ण रूपेण सफल हुई है. बेटी मैं जब तक जीवित हूँ तब तक तेरा विवाह विधर्मी के साथ कभी नहीं होने दूंगा. असे वडील असतात, काय सगळ्या रीतीने सुरक्षा करणार. कशाची, धर्माची. मुलीची नव्हे, धर्माची, हे सांगायला लागले. मुलगीलाच पकडणार तुम्ही. गुणपाल सेठ विचार करने लगे कि यहाँ रहने से राजा बलपूर्वक मेरी कन्या के साथ विवाह करने की कोशिश करेगा. आता त्याला स्वतःची रक्षा करायची होती, फॅमिलीची रक्षा करायची होती, धर्माची रक्षा करायची होती आणि राजापासून वाचायचं होतं. सगळं चॅलेंज होतं समोर. कसं करणार, त्याच्यासाठी त्यांनी युक्ती काढली. यहाँ पर रहेंगे तो राजा जबरदस्ती विवाह करने की कोशिश करेगा, राजाज्ञा उल्लंघन करने से दंड भी भोगना पड़ेगा. अतः यह नगर छोड़कर चले जाने से ही पुत्री व धर्म की रक्षा हो सकती है. इतका मोठा निर्णय घ्यायला थोड्या दिवसासाठी नाही, थोड्या दिवसांनी जाऊन आला तरी, समजा कुठं विवाह केला तरी परत आल्यावर कशावरून राजा सोडणार, त्या घरातनं घेऊन येईल त्या मुलीला. असा जर भोगाची आसक्ती असणारा जीव असा असतो. इस प्रकार विचार कर गुणपाल सेठ अपनी 1 अरब 8 करोड़ की संपत्ति छोड़कर, कितनी लक्षात तर राहणार का आपल्याला, होय कसलं लक्षात ठेवलं भैया. किती, 1 अरब 8 करोड़ की संपत्ति छोड़कर पुत्री एवं परिवार को लेकर रातों रात अपने नगर को छोड़कर चले गए.
कोण कुठे गेलं? दीपका की नगर छोडकर गुणपाल सोलापुरातून पुण्याला गेले. पोरं कुठे गेले? हा, सगळी संपत्ती सोडून गेले का हाय धरून गेलेत? घेऊन गेले असतील. घेऊन गेलेत. तेव्हा दुसऱ्या गावी राहायचं म्हणलं तर त्यांनी काहीही नेलं नाही हेच सांगायला लागलेत. अशा सगळी संपत्ती सगळं वैभव गोळा करायला वेळ तर होतं का त्यांच्याकडं? आणि ते कळणार जर सगळं तुम्ही आवरावरी करताय, बांधाबांधी निघालाय, घेऊन चाललाय, रस्त्यात सगळे विचारणार, कळणार, राजापर्यंत न्यूज गेली तर कुठं बाहेर पडणार. त्यामुळे त्यांना सगळं गुपचूप कार्य करायचं होतं. सगळं घरदार राजमहल सारखं त्यांचं घर, इतकी करोडची संपत्ती म्हणजे विचार करा की. तसंच्या तसं सोडून ते रातोरात निघून गेले तिघं पण. का? कारण धर्मप्रिय होता जास्त, धर्माला जास्त महत्व होतं, म्हणून धर्माची रक्षा व्हावी हाच उद्देश होता. किती करोड? 1 अरब 8 करोड़ की संपत्ति छोड़कर पुत्री एवं परिवार को लेकर रातों रात अपने नगर को छोड़कर चले गए. कुठं जायचं, काय काय प्लॅन नसतंय, अशी होती पूर्वीची वृत्ती. पण जिथं जाणार तिथं धर्म असेल बरोबर तर सगळीकडे सगळी अनुकूलता मिळते. जब राजा को ज्ञात हुआ कि गुणपाल सेठ अपनी समस्त संपत्ति ज्यों की त्यों छोड़कर चले गए हैं, तो राजा विचारता है कि उस धर्मात्मा ने मुझ पापी कुकर्मी को कन्या देना उचित नहीं समझा. शाना होता राजा. इस कारण यहाँ से चुपचाप रातों रात अपनी 1 अरब 8 करोड़ की संपत्ति छोड़कर चले गए. अहो, वास्तव में दिगंबर जैन धर्म ही जीवों का कल्याण करने वाला है. कोण म्हणाला हे? राजा म्हणतोय बरं का. तुम्ही दृढ राहिलात ना तर बाकीचे पण बदलतात. तुम्ही जर त्यांना बदलायला गेलात ना तुम्हालाच नष्ट करणार. काय म्हणले? धर्मामध्ये आपण दृढ राहावा तर समोरचा परिवर्तित होतो, कसंही होईल. आपण परिवर्तित करायला जाऊ नका. मैंने कुधर्म का सेवन करके अपना जीवन बर्बाद किया है. इस प्रकार विचार करने पर राजा की बुद्धि रुचि कुधर्म से छूट गई और उसने जिन धर्मानुयायी सेठ गुणपाल को खोजने के लिए चारों तरफ अपने सैनिक साधा भेष में भेज दिए. काय सांगायचं याच्यातून? त्याला जिन धर्माची महिमा कळाली, त्यांनी जिन धर्म स्वीकारला आणि मग आता कशाला शोधायचं हो मग गुणपाल सेठला? परत पोरीला लग्न करून आणायला नाही. आता ती दृष्टी बदलली त्याची की त्याचं इतका मोठा त्याग आहे हे बघून ह्याचे परिणाम बदलले राजाचे, की तो फक्त एका धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या संपत्तीचा सुद्धा मोल केला नाही, त्याचा विचार केला नाही. ते सोडून जायची तयारी त्याची म्हणजे किती श्रेष्ठ आहेत ते, असे भाव त्याचे झाले आणि त्यांनी स्वतः सुद्धा जिन धर्माला स्वीकार केला. म्हणजे असं आपल्या समोर सुद्धा जर समजा कधी द्विधा आली, काय तुम्हाला धर्म चूज करायचा आहे किंवा संसार चूज करायचा आहे किंवा शरीर किंवा काय तुमचे कुटुंबीजन चूज करायचं आहे, काय करणार हो? कसला धर्म काय माझ्यासमोर सांगताय नुसतं तुम्ही लोक. काय करणार मला माहित आहे की काय करणार आहे भैया? डॉक्टरकडे जायचं का देवळात जायचं सांग, त्रास व्हायला लावल्यावर. मला सांगू नको उगीच. मी कुठं जायचं हे नव्हे, तुम्ही कुठं जाता ते सांगा. कुठं गेलो, कुठल्या डॉक्टरकडे गेलो का? म्हणजे डॉक्टर हे आश्रयस्थान वाटतं आपल्याला, ते म्हणजे मला पापातून मुक्त करणारे वाटतं. उलट जास्त पापी बनवणारे डॉक्टर असतात. म्हणजे तुम्हाला औषध देतात ते पाप वाढवतं का पुण्य वाढवतं? आणि मग का घ्यायचं? घेतो ना औषध, तू का घेतो? मग ते घेण्यापेक्षा सांगतायत की धर्माचं सेवन करा, आपल्या परिणामांची विशुद्धी करा, तर त्याच्या निमित्तामध्ये सगळे रोग, सगळी प्रतिकूलता हे सगळं नष्ट होणार आहे. इतकी दृढ श्रद्धा पाहिजे धर्मावर. मग हे सगळे पुराणातून आपल्याला हेच समजतं की त्यांची प्रवृत्ती अशी होती, तर आपण का कमी पडतोय? आपल्या परीने सुद्धा आपण तेवढं धर्मावर घाला ना, आपलं सगळं समर्पण करा त्या धर्मासाठी. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपला वेळ द्या, शक्ती द्या, ज्ञान द्या, आपलं इतरांना त्याची काय समजू द्यात, काय त्याच्यातून ज्ञान मिळवू द्या, असं काहीतरी. पण आपण काय करतोय? न स्वतःसाठी करतोय न दुसऱ्याला त्यातून काय मिळतंय. काय स्वाध्याय करतो? करता का घरी स्वाध्याय? काय
कधी 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 कधीच जेवायचं, मग रोज जेवायचं नसतं माहित आहे का. ज्या दिवशी स्वाध्याय करतो त्याच दिवशी जेवायचं. चालतंय ना. हो म्हणा. चालेल मला. हो म्हण. चला उद्यापासून खानावळ बंद. उद्यापासून साध्या चालू. म्हणून सांगितलं काय, आपली सगळी शक्ती, आपला भव ह्याच्यासाठी द्या, जेणेकरून की कधी आपल्याला पुढं असे प्रसंग न येत. तिच्यावर आला प्रसंग म्हणून तिला असं फेस करावं लागलं. काहीतरी पूर्वीचे त्यांनी पण केलेले भाव असणार, जेणेकरून असे उदय त्यांना भोगावे लागले. पण त्यात ते दृढ राहिले. त्या परिस्थितीतून सुद्धा त्यांनी धर्मालाच प्राधान्य दिलं. त्याच्या निमित्तामध्ये अनेक भावामध्ये त्यांची सुरक्षा झाली आणि तो धर्म नष्ट झाला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याच्या निमित्तामध्ये इतरांना सुद्धा तशा प्रकाराने मार्गदर्शन मिळालं. त्यामुळं तो राजा सुद्धा बदलला. म्हणून काय करायचं, स्वाध्याय करतो का मनोज? काय काय वाचतो, नाव सांग. हे वाचतो म्हणजे कळलं म्हणा. बरं, छान. असं नाव विचारल्यावर लोकांना नाव पण माहीत नसतं. आम्ही वाचतो बरं का, काय नाव माहीत नाही. असलं स्वाध्याय असते लोकांचं एकेकांचं. म्हणून काय वाचतो, कसं वाचतो, त्यातनं काय कळलं हे पण माहिती असायला पाहिजे ना. काय वाचलं भूषणना? नाही वाचलं का? आणि मग पोरगं पुढं चाललंय तुमच्या 4 पावलं. असं करू नका. धर्म आहे तर रक्षा आहे, धर्म आहे तर पुण्य आहे, धर्म आहे तर सगळे संकट नष्ट होणार आहेत. मग का नाही करायचं धर्म? असं सगळ्यांना ओरडून सांगतात. माताजी सांगतात, आचार्य सांगतात, भगवान सांगतात, अरे बाबांनो, धर्माने तुम्ही जर उद्धार करणार आहे तुमचा, तर का त्याच्या नाही नादी लागत? का त्याला धरत नाही तुम्ही? आणि किती प्रयत्न केल्यावर संसार सुखी होणार आहे हो? संसार सुखी आहे का दुःखी आहे? बाजूला सासूबाई आहेत ना. कसा आहे संसार? सुखमय आहे का दुःखमय आहे? दुःखमय. सांगू काय? जा म्हण तिला, दामांकडे जा आणि तुझं कल्याण कर. कसं आहे संसार? नव्याचे 9 दिवस असतात ना, तोपर्यंत छान असतो रंगरंगोटी. नंतर सगळ्याचा संसार एकच असतो. काय ये रे माझ्या मागल्या, काय ताकण्या चांगल्या, नाहीतर काय ते रांदावाडा मुष्टी काढा, काय त्याच्याशिवाय संसारामध्ये. म्हणून धर्माची जोड ठेवा. त्यापूर्वक केलेला सगळा संसार सुद्धा तुम्हाला धर्माला अनुकूल राहणार आणि त्या संसाराचा नाश करणारा असा तो धर्म मिळणार आपल्याला. म्हणून सांगितलं धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे काय दीपका, की धर्म म्हणजे काय? वस्तूचे स्वरूप. धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे काय? जाणणे. जाणणे बासले अवघड आपल्याला येत नाही. फक्त जाणणे हा धर्म आहे. जाणाना काय करायचं त्यासाठी तुम्हाला? साधा सोपा धर्म करू शकतो ना. मी जाणणार आहे, या शरीरापासून भिन्न आहे, या संसारापासून अस्पर्शी आहे, संसारात राहतोय तरी सुद्धा मी संसारी नाही. एवढं जाण्यासाठी काय अवघड आहे आपल्याला? चालतंय का नाही हे करायला? कधी करता? चिंतन असतं. कधी आठवल तर तेव्हा. नाही. कधी करतो? कधी करतो? ज्ञान मात्र आहे. कुठलं काय सगळं विसरून गेला आता. कुठला धर्म आणि कुठला जाणणं आणि कुठला आत्मा. कोण? मी ना. यस, मी जाणणार. ओम जाणा. हा मी संसारापासून भिन्न निसंसार स्वरूप जीव आहे. या माझ्या आत्म्यामध्ये दुःख नाहीच. पहा, सुखमय आत्मा पहा. संसार माझ्यापासून भिन्न आहे, दुःख माझ्यापासून भिन्न आहे. सर्व परिस्थितींमध्ये हा मी फक्त जाणणाराच आहे. संसार करणे हा माझा स्वभाव नाही, ते माझे कार्य नाहीच. मात्र जाणणे हेच माझे कर्तव्य आहे.
जाननहार स्वरूपोऽहम् जीवोऽहम् विसर्जन.